कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंड विरोधात विक्रोळी स्टेशन बाहेर उपोषण सुरू करण्यात आलंय। तसंच स्वाक्षरी मोहीम देखील सुरू केली आहे। डम्पिंग ग्राउंड बंद झालं नाही तर मोठा आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिलाय। संभाजीनगर महापालिकेच्या समोर काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। शहरातील अनेक भागात 14 दिवसांनंतर पाणी येत असल्यानं हे आंदोलन करण्यात आलं। यावेळी सरकार आणि प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। बारामतीत नगर परिषदेसमोर भारतीय युवा पार्थ संघटना आणि पथविक्रेत्यांनी भीक मागो आंदोलन केले। पथविक्रेत्यांच्या न्याय्य हक्कासाठी हे आंदोलन करण्यात आलं। पथविक्रेत्यांना नगर परिषद हद्दीत व्यवसाय करण्यास परवानगी मिळावी तसंच त्यांच्यावर सुरू असलेली कारवाई तात्काळ स्थगित करावी या मागणीसाठी भीक मागो आंदोलन करण्यात आलं। जळगाव रावेळ तालुक्यातील धुरखेडा या गावाचा पुनर्वसनाचा प्रश्न बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित आहे। यामुळे धुरखेडा गावातील नागरिकांनी जलसमाधी आंदोलन केलं। जोवर आमचा प्रश्न प्रशासन मान्य करत नाही तोवर जलसमाधी आंदोलन मागे घेणार नाही असा निर्धार गावकऱ्यांनी केला। राज्यात कृषी सहाय्यकांच्या विविध मागण्यांसंदर्भात आंदोलन सुरू आहे। मात्र शासनाकडून अद्याप या मागण्या पूर्ण न झाल्यानं कृषी सहाय्यकांनी काम बंद आंदोलनाचा पवित्रा घेतलाय। त्यामुळे पुण्याच्या इंदापुरात कृषी विभागाची ऑनलाईन ऑफलाईन कामं ठप्प झाली आहेत।